श्रावण महिना सुरू होतोय. श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी ज्योतिका पूजन केले जाते. तर आज आपण समजून घेऊया ज्योतिका पूजन काय आहे आणि ते कसे केले जाते. ज्योतिका प्रतिमेची पूजा केली जाते. दर शुक्रवारी आई आपल्या मुलांसाठी हे व्रत करते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेची पूजा केली जाते. ज्योतीच्या प्रतिमेची पूजा केली जाते. मातृशक्तीकडून केले जाते. आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेषतः अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत 4 वेगवेगळ्या देवता आहेत. वर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. पण संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. यातील एकही प्रतिमा बदललेली नाही. काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचे? ज्योती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा आणि जिवंतिका, आणि सगळ्यात खाली बुध आणि बृहस्पती म्हणजेच गुरु यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पूजले जाते. याची कारण मीमांसा. प्रथम भगवान नरसिंहच का? तर भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळ भक्तासाठी प्रकट झाले. ही कथा आपल्या सर्वांना परिचित आहेच. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकश्यपू पासून म्हणजे दैत्यापासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षण आणि बाल्य भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात. म्हणजेच घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून नरसिंह बाळांचा बचाव करतात. जसे की उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून काही हानी इत्यादी. यानंतर येतात कालियामर्दन करणारे श्रीकृष्ण. यातील नाग, गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा केवळ वेगळी व कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणाराच श्रीकृष्ण का? आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि